नमस्कार भक्तो, जय जय स्वामी समर्थ. आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यात सगळंच थांबलं आहे. प्रयत्न चालू आहे, मेहनत चालू आहे, पण यश दिसत नाही, नोकरी नाही, पैसे अडकलेत, घरात शांतता नाही आणि मनात सतत एकच प्रश्न, देव माझं ऐकतोय का? भक्तो, हा प्रश्न विचारणारा माणूस कमजोर नसतो, तो थकलेला असतो. स्वामी समर्थ म्हणतात, थकणं नैसर्गिक आहे, पण विश्वास सोडणं धोकादायक आहे. आज अनेक लोक स्वतःला विचारतात, सगळंच होतं माझं का नाही? भक्तो, देव कधीही सगळ्यांना एकच वेळी एकासारखं देत नाही, कारण प्रत्येकाची तयारी वेगळी असते आणि देव तयारी पाहून वेळ ठरवतो. आज जर तुमचं आयुष्य थांबल्यासारखं वाटत असेल तर घाबरू नका, कारण ट्रेन थांबते तेव्हा प्रवास संपत नाही, तर पुढचा सिग्नल मिळायलाच असतो. स्वामी समर्थ म्हणतात, थांबलेला काळ हा शिक्षणाचा काळ असतो. आज देव काही देत नाही याचा अर्थ असा नाही की तो दुर्लक्ष करतो. कधी कधी देव शांत असतो, कारण तो खूप मोठा काही तयारी करत असतो. भक्तो हो, विश्वास म्हणजे सगळं ठीक होईल असं वाटणं नाही. विश्वास म्हणजे सगळं ठीक नसलं तरीही देव सोबत आहे याची खात्री. आज अनेक भक्त रोज पूजा करतात, स्मरण करतात, पण मनात अधीरता असते. स्वामी समर्थ म्हणतात, पूजा देवासाठी नाही, ती भक्तीसाठी असते. ती मन शांत करते आणि शांत मन योग्य निर्णय घेते. आज तुम्ही अधीर झाला असाल तर स्वतःला दोष देऊ नका, कारण प्रतीक्षा ही सगळ्यात कठीण तपश्चर्या आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो थांबू शकतो तोच पुढे जाऊ शकतो. आज मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, देवाची वेळ कधीच चुकत नसते. ती उशिरा असू शकते, पण चूक नसते. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर योग्य दिवशी तुमचं काम नक्की होईल, पण त्या दिवशी तुम्ही मानसिक दृष्ट्या तयार असायला पाहिजे. बघतो, आज अनेक लोक देवाकडे एकच गोष्ट मनात आता दे, पण देव म्हणतात थोडं थांब, कारण जे लवकर मिळतं ते लवकर हरवतं आणि जे थांबून मिळतं ते आयुष्यभर टिकतं. स्वामी समर्थ म्हणतात, संयम हा भक्ताचा खरा दागिना आहे. आज तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करत असाल तर थांबा, कारण तुलना मनाची खरा हिरावून घेत नाही. देव प्रत्येकाला स्वतःचा मार्ग देतो, स्वतःची वेळ देतो. आज दुसऱ्यांचं यश तुमचं अपयश नाही, हे फक्त त्यांची वेळ आहे. तुमची वेळ सुद्धा येणार आहे. फक्त हो, मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक खूप खोल संदेश सांगतो. देव आधी माणसाला आतून मजबूत करतो, मग बाहेरून यश देतो, कारण बाहेरचं यश आतून कमजोर माणसाला तोडू शकत नाही. आज जर तुम्हाला एकटं वाटत असेल तर लक्षात ठेवा, एकेकांत हा देवाशी भेटण्याची सगळ्यात जवळचा क्षण असतो. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा कोणी सोबत नसतं तेव्हा देव सगळ्यात जवळ असतो. आज तुमचं मन खूप प्रश्न विचारत असेल, पण उत्तर मिळत नसेल तरीही थांबा, कारण काही उत्तर वेळ आल्यावरच समजतात. भक्त हो, आज मी तुम्हाला एक साधा आणि शक्तिशील उपाय सांगतो, जो प्रत्येकाच्या काळात मन स्थिर ठेवतो.
रोज रात्री झोपण्याआधी 2 मिनिट शांत बसा व डोळे बंद करा. मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, मला तुझ्या वेळेवर विश्वास आहे. हे शब्द घाईत नको, भय नको, फक्त स्मरणपणाने म्हणा. कारण स्मरणपणाने मनला हलकं करतं. आज जर तुमचं आयुष्य पूर्ण गोंधळलेला वाटत असेल तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा गोंधळ तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जीवन सरळ नसतं, पण मार्गदर्शक नेहमी सोबत असतो. आज तुमचं मन रडायला येत असेल तर रडा. देवाला अश्रू आवडत नाही, पण मोठा खंडपणा आवडत नाही. तो तुमचा खरा मन पाहतो. फक्त विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि स्वतःवर थोडं प्रेम ठेवा. कारण देव तुमच्यावर हार मानत नाही, पण तुम्ही स्वतःवर का हार मानता? आज थांबा, उद्या उंच उडण्यासाठी आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला थोडीशी स्थिरता देत असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत ऐकण्यासाठी स्वतःला धन्यवाद द्या आणि हा व्हिडिओ ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा आज प्रात्यक्षिक कठीण काळात आहे. स्वामी समर्थ तुमच्या परीक्षेला अर्थ देतो, विश्वासाला बळ देतो आणि योग्य वेळी योग्य उत्तर देतो. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.